नावाचं एक गाव होतं जिथे अनिल नावाचा माणूस भजी विकायचा. अनिल आपल्या बायको निशा बरोबर राहायचा. एकदम अनिल पकोडेच्या समोरच कुलदीप नावाच्या एका माणसाने चहा आणि शहरची प्रसिद्ध ओरिओ बिस्किट विकायला सुरुवात केली होती. कुलदीप आणि अनिल एका दुसऱ्याकडून ईर्ष्या करायची. एक दिवस कुलदीप आणि अनिल रस्त्यावर भेटले. अरे भाऊ अनिल, पकोडे कसे विकले जात आहेत तुझे? अरे बाबा, तुला काय सांगू, जेव्हापासून तुम्ही हे शहरामधून ओरिओ नावाचे बिस्किट आणलेत ना, तेव्हापासून गावातल्या लोकांना चहासाठी फक्त बिस्किटच खायचंय. आता काय सांगू अनिल भाऊ, धंदा तर माझा पण चांगला नाही चालत आहे. कधी तुझ्याकडे जास्त ग्राहक येतात, नाहीतर कधी माझ्याकडे येतात. एक काम कर तू, तुझ्या पकोड्यांना विकणं बंद करून टाक. अरे काय बोलत आहेस तू बाबा? हे माझं दुकान तर तुझ्या आधीपासून चालू होतं, त्यामुळेच तू तुझं दुकान बंद कर. मी का बंद करेल माझं दुकान? तर मग मी पण नाही बंद करणार माझं दुकान. दोघे जण एका दुसऱ्याबरोबर झगडा करून आपापल्या दुकानावर परत जातात. आणि दुसरीकडे जमीनदारणी नीतू आपल्या चेला टिट्टूला बोलते. टिट्टू, मला एक नवीन व्यापार उघडायचा आहे. सांग आपण काय करू शकतो? मालकीण, आजकाल मी बघत आहे की गावामध्ये ते शहरातलेच पक्वान जास्त चाललेत. जसं की मी ऐकलंय की मॅगी नावाचं काही पक्वान आलेलं आहे आणि खूप स्वादिष्ट पण असतं. जर काय असं आहे तर उद्यापासून आपण ती मॅगीच विकूया, ते पण स्वादिष्ट बनवणाऱ्या केमिकलला घालून. जा टिटू, मॅगीची सामग्री घेऊन ये आणि आपल्या गुल्लूकडून जो दुसऱ्या गावामध्ये औषधं विकतो त्याला जेवणाला स्वादिष्ट बनवणारी औषध घेऊन ये. वाह, धंदा अजून उघडला पण नाही मालकीण, आणि लोकांना फसवण्याचा विचार सुद्धा चालू केला. तुम्ही तर खरंच खूपच लालची निघालात. चल फट, जे सांगितलंय ते घेऊन ये, जास्त तोंड चालवू नकोस. टिटू सामान घेण्यासाठी निघून जातो आणि संध्याकाळपर्यंत सगळं काही घेऊन घरी येतो. दुसऱ्या दिवशी जमीनदारणी गावामध्ये मॅगी विकायला लागते. घ्या घ्या, मॅगी घ्या, ना ओरिओ ना पकोडे. मॅगी खाऊन स्ट्रॉंग व्हा, मॅगी खाऊन शक्तिशाली व्हा. तेव्हा तिथून एक बाई जात होती आणि ती मॅगीचं बोलणं ऐकून तिथेच थांबते. अरे वा, मी तर ऐकले की मॅगी तर फक्त शहरमध्ये विकली जाते, पण आता या गावामध्ये पण विकली जाईल मॅगी. गावामध्ये मला सोडून कोण पण मॅगी नाही बनवत. जर काय असं आहे तर द्या, एक प्लेट मॅगी खाडवा मला. हो हो, आत्ता खाडवते. ए टेटो, एक प्लेट मॅगी लाव रे. टिटू त्या बाईला एक प्लेट मॅगी देतो आणि ती बाई त्या मॅगीला खाऊन खूप खुश होते. ही तर खूपच टेस्टी आहे. ह्याआधी तर मी कधीच असला स्वादिष्ट पदार्थ नाही खाल्लाय. आजपासून दररोज एक प्लेट मॅगी नक्की खाईल. मॅगी खूपच स्वादिष्ट होती कारण जमीनदारनीने त्यामध्ये स्वादिष्ट पक्वान बनवणारं औषध टाकलं होतं. पण ह्या गोष्टीबद्दल गावामध्ये कुणालाच माहीत नव्हतं. हळूहळू गावाचे सगळे लोक जमीनदारणीच्या मॅगीच्या ठेल्यावरच आपला नाश्ता आणि कधीतरी जेवण पण करून जायचे. अनिल आणि कुलदीपचे ग्राहक आता नाच्या बरोबर झाले होते. म्हणून एक दिवस कुलदीप अनिलकडे जातो आणि त्याला बोलतो, अरे अनिल भाऊ, आजकाल धंदा किती चालत आहे. आता काय सांगू, धंदा तर नाही असल्यातच जमाय. सगळं त्या सरपंचबाईच्या मुळेच झालेलं आहे, त्या मॅगीमुळे. अनिल भाऊ, मला असं वाटतंय की आपण एकदा जाऊन ती मॅगी खाल्ली पाहिजे. हां, चला जाऊन खाऊन येऊया. अनिल आणि कुलदीप दोघे जण जमीनदारणीच्या मॅगीच्या दुकानावर जातात. जसं ते तिथं पोचतात ते टिटूला मॅगी बनवताना बघतात. टिटू स्वादिष्ट बनवणाऱ्या औषधाला मॅगीमध्ये टाकत होता. टिटू, हे तू मॅगीमध्ये काय घालत आहेस? हा कशा प्रकारचं केमिकल आहे? अरे बाबा, काय नाहीये. अरे हे तर फक्त मॅगीला स्वादिष्ट बनवतं. नाही, मी बघितलं, तू त्या स्वादिष्ट बनवणाऱ्या औषधाला मॅगीमध्ये टाकत होतास. काय तुला एवढं सुद्धा नाही माहिती की हे लोक खाऊन अजून आजारी पडू शकतील? तेव्हा तिथे जमीनदारणी येते आणि दोघांना बोलते,
हो तर घालत आहे आम्ही ह्यामध्ये औषध. तुम्हाला काय त्याच्याशी? पण हे चुकीचं आहे. हा तर काय, मी ह्या गावातली सगळ्यात श्रीमंत बाई आहे. माझं कोणी काही नाही बिघडू शकत. जाऊन जे करायचंय ते करा. सगळ्यांना तेच वाटेल की तुम्हा दोघांचा धंदा ठप्प झाला आहे म्हणून माझ्यावर इल्जाम लावायला आला आहात. चला निघा आता तिथून, काम आहे आम्हाला खूप. अनिल आणि कुलदीप तिथून निघून जातात. ते बघतात की अनिलच्या दुकानाजवळ एक साधू उभा आहे. बाळा, खाऊ घाल काहीतरी. बाळा, मी खूप दुरून यात्रा करून आलोय. काही खाऊ घाल. दूध, पकोडे काहीही चालेल. हां साधूजी, मी आत्ता तुम्हाला खाण्यासाठी पकोडे देतो. मी सुद्धा तुमच्यासाठी दूध आणि ओरिओ घेऊन येतो. कुलदीप दूध आणि ओरिओ घेऊन येतो आणि अनिल भजी. साधू अनिलची भजी आणि कुलदीपच्या ओरिओ बिस्किट्सना खाऊन दूध पितो. बाळांनो, तुम्हा दोघांचा खूप खूप धन्यवाद. पण मी बघितलं की तुम्ही जेव्हा माझ्याकडे आलात तुम्ही दुखी होतात. काय दुःख आहे सांगा मला, मी तुमची मदत करेल. अनिल आणि कुलदीप नीतू जमीनदारणीचं सगळं काही साधूला सांगतात. ज्याला ऐकून साधू त्यांना बोलतो. काही गोष्ट नाही बाळा, मी तुम्हाला एक अशी वस्तू देईल ज्याच्यामुळे तुम्ही त्या जमीनदारणीपेक्षा जास्त स्वादिष्ट जेवण बनवू शकताल. पण तुम्हा दोघांना एक सोबत राहून काम करावं लागेल. साधू आपल्या हातांना पुढे करतो आणि एक मंत्र वाचतो. मंत्र वाचतानाच त्यांच्या हातामध्ये एक जादुई कढई येते. ती कढई ते अनिलला देतात आणि मग बोलतात, ही कढाई घ्या. ह्याच्यामध्ये पाणी सुद्धा तेलाचं काम करेल. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या दोघांचे एकमेकांचे पक्वान सोबत बनवा आणि सोबतच राहून काम करा. बस पुढे जात राहा आणि चांगले कर्म करत राहा. हो साधूजी. साधू आपल्या रस्त्यावर निघून जातो. कुलदीप अनिलला ओरिओ देतो आणि त्याला कढईमध्ये घालून तळायला लागतो. अनिल त्या ओरिओ भजीला बाहेर काढतो आणि दोघे जण त्याला खातात. तो ओरिओ भजी खूपच स्वादिष्ट होती. हे तर खरंच खूप स्वादिष्ट आहे. याला तर आपल्याला आत्तापासूनच विकायला सुरू करायला पाहिजे. अनिल आणि कुलदीप दोघे जण ओरिओ पकोडा विकायला सुरू करतात. पकोडे पकोडे, ओरिओ पकोडे. याला खाऊन लोक पोट पकडून नाही पडणार, कारण हे आहेत स्वादिष्ट आणि आपल्या शरीरासाठी चांगले. तर खा आमचे हे पकोडे. तेव्हा तिथून एक माणूस आपलं पेट दाबून जात होता. तो ओरिओ पकोडे ऐकून थांबतो आणि बोलतो, अरे हे काय बाबा, ओरिओ पकोडे आधी कधी तर नाही ऐकले. ऐकलं नाहीये तर खाऊन बघा. आणि दादा, तुम्ही हे पोट पकडून का उभे आहात? आता काय सांगू बाबा, पोटामध्ये खूप दुखत आहे. गावामध्ये खूप लोकांना हा त्रास होत आहे आणि आता मला समजत नाहीये की मी हे ओरिओ पकोडे खाऊ की नाही खाऊ. खाऊन बघा, काय माहिती तुमच्या पोटातलं दुखणं सुद्धा बंद होईल. पक्वान आहे का औषध? दे बाबा एक प्लेट, खाऊन बघतो. कुलदीप त्या माणसाला एक प्लेट ओरिओ भजी खायला देतो. तो माणूस जसंच ओरिओ भजी खातो त्याच्या पोटातलं वेदना संपवून जाते. अरे वा, हे तर खरंच एकदम जादुई ओरिओ पकोडा आहे. याला खाल्ल्यानंतर तर माझ्या पोटाचं दुखणंच बंद झालं. कुलदीप त्याला आणखीन एक प्लेट देतो. दुसरीकडे गावामध्ये लोक आजारी व्हायला लागतात, ज्यामुळे सगळेजण अनिल आणि कुलदीपचे ओरिओ पकोडे खाण्यासाठी येतात. हळूहळू जमीनदारणीची मॅगीचे ग्राहक नाच्या बराबर झाले होते, ज्याने रागवून जमीनदारणी टिटूला बोलते, अरे काय झालं? इतका चांगला धंदा चालत होता, अचानक ग्राहक इतके कमी कसे काय झाले? मालकीन, ते आपलं फक्त मॅगी खाऊन लोकांच्या पोटामध्ये दुखायला चालू झालं होतं. आणि दुसरीकडे ते अनिल आणि कुलदीप काहीतरी वेगळंच पक्वान विकत आहेत. ते ओरिओ पकोडे, हा पकोडा म्हणून काहीतरी विकत आहेत, ज्याला खाल्ल्यामुळे सगळे ते आजारपण दूर होत आहेत. असं कसं होऊ शकतं? हे का एखाद्या जादुई तरीक्याने ओरिओ पकोडे बनवत आहेत? हो मालकीन, हो. कढाईमध्ये ते लोक पकोडे बनवत आहेत. ती एक जादुई कढाई आहे.
त्याला एक साधूने आशीर्वादाच्या स्वरूपात भेट देऊन गेले होते. त्या कढाईमध्ये जे पण बनतं ते खूपच स्वादिष्ट बनतं आणि आजारपण पण नीट करून टाकतं. अच्छा, जर का असं आहे तर ती कढाई माझ्याकडे राहायला हवी. जसंच रात्र होईल आपण दोघं जाऊन त्या कढईला चोरी करून घेऊया टिटू. आधी तर छळ करत होतीस, आता तर चोरी पण करायला लागलेस. चुप कर, जसं बोलत आहे तसं कर. जसंच रात्र होते, रात्रीच्या अंधारात जमीनदारनी आणि टिटू दोघे जण अनिल आणि कुलदीपच्या ओरिओ पकोड्यांच्या दुकानावर येतात. ते दुकान उघडून त्यामधली ती कढई शोधायला लागतात. कढई त्यांना सापडते. जसंच जमीनदारनी आणि टिटू कढई घेऊन दुकानाच्या बाहेर पडतात, तसंच ते बघतात की समोर प्रधान, अनिल, कुलदीप गाववाल्यांबरोबर उभे आहेत. जमीनदारणी, तुझी ही चोरी पकडली गेली आहे. प्रधानजी, तुम्ही? हो, मी. गावामध्ये लोक जास्त आजारी पडत होते, तेव्हा मी तुझ्या त्या मॅगीची पडताळणी करायला आलो होतो. तेव्हाच मी तुझ्या कामाबद्दल टीटू सोबत बोलणं ऐकलं. प्रधानजी, आम्ही स्वतः बघितलंय ह्यांना त्या मॅगीला स्वादिष्ट करण्याचं औषध त्या मॅगीत टाकताना, ज्याचमुळे लोक आजारी पडले होते. प्रधानजी, असं काहीच नाहीये. आता या चोरीपासून नाही पळू शकणार आणि आम्ही तुला कढाई चोरताना सुद्धा पकडलं आहे. लालचीपणामुळे एवढी अंधळी झाली आहेस की गाववाल्यांच्या शरीरासोबत सुद्धा खिलवाड करून बसली आहेस. काय करणार आहेस एवढ्या पैशाचं? मेल्यानंतर एक पितळ्याचा सिक्का सुद्धा सोबत नाही घेऊन जाता येणार आहे. कुठल्या गोष्टीचं एवढं लालचीपणा आहे? तुला आणि तुझ्या या कामगाराला दोघांना या गावातून काढून टाकलंय. याच्यानंतर या गावामध्ये तुमचा चेहरा परत कधी नका दाखवू. प्रधान आणि गाववाले नीतू जमीनदारनी आणि तिच्या कामगार टिटूला गावाच्या बाहेर हाकलून टाकतात आणि अनिल आणि कुलदीपचे ओरिओ पजी पूर्ण गावामध्ये प्रसिद्ध होऊन जाते.